एकदम आरामात. आता राजगडाच्या आजूबाजूला वनवा लावलाय काय कसं माहिती नाही, पण कारण की वरती पण आहे. तर इथून आपला हा सटकला तर आपण पडणार नाही. प्रतिम काय तो तुम्हाला तुम्ही बघू शकता. उज्ज्वल भविष्य. चला घे कंप्लीट नाही घरी जायची वेळ झाली र. आजूबाजूला किती तुफान गर्दी आहे. माणसं घरी उठत नाही, पण आज इथे उठून बघायला. आमचा साहिल पण आला असता. बघा आमचा साहिल पण आला असता, पण हा घेऊन नाही आला. त्याला साहिल झोपलाय टेंट मध्ये जरा. राखण करतोय टेंटची. सगळे इकडे चहा बनवताना स्पेशल सह्याद्रीतील आपली अप्रतिम चहा खूपच भारी. आणि या चहाची नेहमी चवच वेगळी असते. आणि आज आपला हा दौरा याचा पदभ्रमणचा दौरा आहे. आणि बघू आज तर एक खूप मजा येईल आपल्याला. आपली मंडळी आपल्या सोबत आहेतच. आणि आज आपण चालू आहे आपल्या दुर्गराज राजगडावरून चालू आहे आपल्या तोरण्याला. एक नंबर आहेच ना रुपेश मिसळ. नमस्कार मंडळी, आपण आज आहोत आपल्या दुर्गराज राजगड ते आपल्या तोरणा या आपल्या पदभ्रमंती दौऱ्यावरती आहोत. आणि आपण जस्ट आपल्या अळू दरवाजावरून खाली उतरलो आहे. आणि आपला ह्या बाजूला असा अळू दरवाजा आहे तिकडे. आणि आपण जस्ट खाली उतरल्यावर तिकडे जर बघितलं तर हा सध्या आता राजगडाच्या आजूबाजूला वनवा लावलाय काय कसं माहिती नाही, पण कारण की खूप जाड होतं या बाजूला. आणि बाकीची मंडळी पण तिकडे भिजवायला गेली आहेत. हो येत चल. उडी मार उडी नाही जाणार दादा. मोठी लढाई र लढू माती संगर तू आवाळ आवाळ. आपण आता ही आपली जी खरी उतराई आहे तोरणाची, आपली तोरणा वरून आपल्या म्हणजे संजीवनी माचीवरून जी खाली उतरणार आहे त्या सध्या आता त्या खडीच उतराईवरून आपण खाली करतोय. तर मग आपण पण जाऊया जरा सांभाळून, कारण की हा थोडा पॅच थोडाफार जरा जास्त स्टीपवाला आहे. बाकीची पण मंडळी आपली हळूहळू खाली उतरत आहेत. आणि आपला जर तुम्हाला रूट दाखवू, हा जो तुम्हाला दिसत आहे पठारावरून एक पायवाट गेलेली, ती थेट पायवाटावरून पठारावरून अशी त्या बाजूला आता धुका आहे, पण त्या धुकामध्ये आपल्याला बुदला माची दिसते. त्या बुदला माचीजवळ आपण पोहोचू. आणि चला, ॲक्च्युली तुम्हाला आम्हाला रात्रीचा दाखवता आला नाही, कारण आपण रात्रीच चढलो आणि मी एकटाच होतो चढायला वरती. त्यामुळे आणि माझ्यासोबत एक जो ग्रुप आला छोटा, तो ग्रुप होता. मी बोलू का? मी काय मी बोलू का? बोला ना. उलटा असा समोर कॅमेरा आहे, तेवढं जवळ डोळा दिसेल. बोला आता. तुम्ही बघू शकता आज आम्ही किल्ले राजगड करून तोरणा राजगडच्या पायवाटेने आम्ही तोरणा किल्ला निघाले. ही जी गँग आहे, ही गँग ही मुंबईची गँग आहे. हे आमच्या नाही माझ्या मनात काही
पाणी द्यावं तिकडं. तर मंडळी सध्या आपण आता आपल्या राजगड ते तोरणा या पदभ्रमंती दौऱ्यावरती आहोत आणि आपला आता आपण घेतो आहे सेकंड हॉल्ट. बाकीची मंडळी पण तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली आपल्याकडे टेंट आहेत आणि बॅगा पण आपल्या भरगच्च भरल्यात आणि पुढची जी वाट आहे ती जवळजवळ झाडीने भरलेली आहे. सो आपल्या जरा बॅगा पण थोडा पण एम्प्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो चला आता काढा काय असेल तो ओला सुका आणि त्याच्याकडच्या काय त्या शिफ्ट करून घ्या आपल्याकडे. आणि आजचा आपला व्हिडिओसुद्धा खूप थरारक असा होणार आहे आणि आपला एक नवीन मित्रसुद्धा आपल्याला इकडे आज भेटलेला आहे. भारी आहे बापरे. कंदमुळा मी माझ्या बॅगेतलं वजन कमी केलं. गुड जॉब. लगता है ना राम में वाह. और ये बियर गिल्स के साथ चक दे इंडिया. आपण आता हा जो डोंगर आहे तो आपण बऱ्यापैकी लवकर आलो खाली. जस्ट आपण खाली पोचलोय आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला हा आपला रोड आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय जय शिवराय. जय भवान. जय शिवराय. जय हिंद. चला आणि आपण हा जो तुम्ही उतरलात तुम्हाला रिबन दिसत असतीलच. या रिबनीपासून परत इथे दुसऱ्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला पुन्हा रिबन आहेत आणि मुख्य म्हणजे पूर्ण जवळजवळ आपला जो हा पूर्ण प्रवास आहे त्या पूर्ण प्रवासात एकदम प्रॉपर अशी मार्किंग केली आहे बऱ्यापैकी. आणि एक इथं पोचल्यावरती एक खंतदायक बातमी म्हणजे तुम्हाला एक मला बाब आढळून आली. हे बघा काय तुम्हाला इथे पिशव्या दिसत आहेत ना. ही घाण करणारी लोक पण आपलीच आहेत. आपण या निसर्गाच्या सानिध्यात येतो. आपली महाराजांची ज्या ठिकाणी कारकीर्द जिथे जवळजवळ 25 वर्षाची कारकीर्द राहिली तो आपला राजगड या बाजूला आहे आणि आपण चाललो आहे तोरणाकडे. आणि ह्या पवित्र भूमीमध्ये पण आपण अशा प्रकारची जर घाण करत असू तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत. खरं तर ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत जेणेकरून येणारी पिढी त्या पुढच्या पिढीकडे पास करण्यासाठी म्हणजे काबिल बनेल किंवा ते आपल्याकडून ते बघेल की आपल्या पुढच्या जनरेशननी जर ह्या वास्तूंची जर काळजी घेतली आहे तर आपण पण करायला पाहिजे. जर आपणच घाण करायला लागलो तर येणारी पिढी असं म्हणेल की आमच्या आईबापांनी जर कधी आम्हाला या ठिकाणी जर स्वच्छता राखायला सांगितलंच नाहीत किंवा त्यांच्या आचरणातून कधी आम्हाला जर दिसलं नाही तर आम्ही का करू. ॲक्च्युली ह्याच कारणामुळे हा जो तुम्हाला कचरा दिसतो आहे आजूबाजूला हेच मुख्य कारण आहे. पण आपल्यापर्यंत जेवढा आपला प्रयत्न होईल गड किल्ले संवर्धनाचा तेवढा आपण प्रयत्न करत आहोतच. आणि चला चाललो आहे आपण तोरण्याच्या वाटेला. बघा कुठं पण हल्ला करील या समजून. वरती पण आहे. वरती पण आहे. चा चा होल चा होल म्हैशे चल. म्हैशे नाही तर बघ चल. कसा घालवलं आता ह्या बाजूला आपण आता चालते. तुम्हाला आजूबाजूला छान अशी आपली छोटीशी पिवळी फुलं तुम्हाला पाहायला मिळत असतील. तेवढी भारी वाटतात ना. जरा ते डोळ्यांना पण बघायला बरं वाटलं कारण की मगाचपासून आपण बघत होतो आजूबाजूला सर्व भकास रान आपल्याला दिसत होतं सुकलेलं. पण आता ह्या बाजूला जर तुम्ही बघितलात एवढी छान अशी फुलं आहेत ही बघा. भारी वाटतात एकदम बघायला पण मस्त असं. आणि आता बहुत जवळजवळला हा तुम्हाला जो पूर्ण आपला प्रवास दिसतोय पुढचा तो आपला प्रवास असेल आता याच फुलांमधून. आणि जवळजवळ आपण 1.5 ते 2 तासाच्या पदभ्रमंती किंवा चढाईनंतर आपण आपल्या ह्याच्या तोरणा आपल्या इथून दृष्टीस पडतो समोर. आणि तुम्हाला समोर आपली झुंजार माची दिसत असेलच. वरती बालेकिल्ला पण दिसतोय. बुदला माची पण दिसते की नाही दिसते. आणि
आता जरा निसर्गाने पण आमच्यावर जरा कृपा केल्या, जरा सावली आली आहे. थोडंपर्यंत थोडा पोचेपर्यंत. पण इकडचं ॲक्च्युली इकडचं या रेंज ट्रेकची एक खासियत की आपण थोडं चालल्यावरती परत एका घनदाट जंगलाच्या सावली छत्रसाह्यामध्ये आपण पोचतो आणि आपला तिथून जो थकवा आहे तो रिलीज होतो. म्हणजे जेवढी आपली बॉडी एक्झॉस्ट होते तेवढी परत बॉडीमध्ये एनर्जी आपल्या रिगेन होते. सो त्याच्यामुळे आपल्याला जास्त थकावट जाणवत नाही. सो ही या ट्रेकची खासियत आहे आणि आपण बऱ्यापैकी ट्रेक आपला केला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण कवरअपसुद्धा केला आहे आपला डिस्टन्स आणि आपण ऑलमोस्ट आले. तुम्ही इकडे बघू शकता आणि बाकीची मंडळी पण आपल्याला फॉलोअप करत येत आहेत. आपण ज्यावेळेस आपली पूर्ण राजगडी भटकंती असते त्यावेळेस आपला एक हॉल्ट हा नक्कीच्या बाबांच्या घराजवळ असतो. हा आपण ज्यावेळेस तिथे आलो की त्या जवळजवळ ऑलमोस्ट आपला ज्यावेळेस आपण तोरण्याजवळ पोचतो त्यावेळेस आपले हे बाबांचं घरे लागतंच आपल्या बाजूला. काकांनी आपल्यासाठी छानपैकी सरबत आणलं. उद्या सकाळी याला फोन लाल झाले भाई, लय भारी झोपलो. बटन मला माणसामध्ये बस पैशांची माल 2000 रुपये अशी काही काही लोक आणि एक नॅशनल एक हजरा बघता आपण हजरा बाबू पण तो गाडी ना अच्छा आणि तो चोरणीवर आला तिथं काहीतरी 5-5:30 ला आला तर ती हैदराबादी भाषा आम्हाला जरा ओळखायला अवघड पडली पहिल्यांदा. दुसरी लोक आली आपल्या घरी मुकामाला, त्यांच्यात मिक्सर झाला. मिक्सर होऊन त्यांचं आता कसं जेवण झालं दोन्ही ग्रुप, आता 2 ग्रुपचं तर जेवण केलं. जी ओळख पटत गेली ती लोक आपल्या या काकांची एक खासियत अशी आहे की आपण काकांची एक उत्तम एक सवय आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक आपल्या ह्याची मेळ्याची एक अशा प्रकारे एक रिव्ह्यू घेतात. म्हणजे त्यांची एक वही आहे, त्या वहीमध्ये आपण विविध प्रकारचे म्हणजे आपला एक प्रवास अनुभव इथे त्यांनी ते लिहिण्याची एक गोड सवय त्यांनी केलं आहे. आपल्याकडे छानपैकी एक रिव्ह्यू घेतलेला आहे. माझी आत्मकथा मंथन आणि आपले अब्दुलभाई यांनी लिहिली आहे. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला वाचता येत असेलच. खूप छान असं काका आहे. तुम्ही जर तुम्ही ह्या मार्गाने प्रवास करत असाल राजगड ते तोरणा किंवा तोरणा ते राजगड तर नक्की या आपल्या बाबांकडे या. आणि बाजूलाच आहेत, मी तुम्हाला खाली लोकेशन पण देईनच आणि कॉन्टॅक्टसुद्धा देईनच. तर मग तुम्ही काही जर तुम्हाला जेवणाची सोय वगैरे किंवा इतर काही रिफ्रेशमेंट असेल तर या बाबा नक्कीच करून देतील. तर खूप छानपैकी आपण आता मस्तपैकी थोडं खाल्लं आणि मग लिंबू सरबत वगैरे आपण प्यायलो आणि आता इथून आपण आता तोरणाकडे निघालो आहे. ॲक्च्युली खूप मी मगाशी जसे तुम्हाला सांगितलं की मामांची आपले खूप छान अशी एक सवय आहे की ते एका वहीवरती सगळ्यांचे रिव्ह्यू लिहून घेत आहेत आणि खरंच ही खूप छान आयडिया आहे. आणि ज्यावेळेस आपण परत येऊ त्यावेळेस ती वही जेव्हा हे बघू आपला रिव्ह्यू वाचू तेव्हा पुन्हा तो आनंद नक्कीच आपला मिळेल. आणि मुलांनी आपल्या खूप छान असे रिव्ह्यू असे लिहिलेत. चक्क माझी आत्मकथा आपल्या मानस या मित्राने लिहिलं आहे आणि त्यासोबत आपल्या अब्दुलभाईंनी फ्रॉम साऊथ डबिंग स्टार त्यांनी आपल्याला बॅकग्राऊंडचा म्युझिक कोणता रे तो मोठी लढाई लढू रे तो वाला बॅकग्राऊंडचं म्युझिकसुद्धा त्या ह्याच्यामध्ये अधोरेखित करून लिहून दिलेलं आहे. आणि हे आपल्याला या रूटवरतीच लागतं आणि खूप छान असं सर्व एकंदरीत होतं. आणि तुम्हाला ज्यावेळेस ही बघा इथे पाठी आहे, ही जी पाठी दिसेल राजगडावरतून आल्यावरतून तिथून मग हे डाव्या बाजूला हा रस्ता आहे आणि इथूनच आपल्याला सरळ आपण
मामांच्या घराजवळ पोचतो आणि तिथूनच आपली छानपैकी आपल्या ही जेवणाची सोय होऊन जाईल तुमच्या, किंवा इतर काय खाण्याची वगैरे असेल ती पण होऊन जाईल. तर चला आता डायरेक्ट आता इथून जवळजवळ आपला तोरणा तुम्हाला झुंजारमाची बुदलामाची दिसत असेलच, तिथे डायरेक्ट आपल्याला पोचायचं आहे. आणि जवळजवळ हा आपला प्रवास आहे तो 2 तासाचा आहे इथून. आणि थोडा सूर्य जवळजवळ 2 वाजलेत. आपण खूप हळूहळू चाललो आहे कारण आपल्याला स्टे करायचा आहे. चला मग, खूप मजा येईल. एकंदरीत आजचा प्रवाससुद्धा खूप छान झाला आहे. मला मस्तपैकी पिवळी शार तुम्हाला अशी फुलं दिसत असतील. हे बघा किती भारी वाटतंय. रील बनाना पडेगा बहुतेक मेरे को इसका. अभी 13 लेता है मैं. आपण आता आलोय आपल्या ह्या जो इकडचा रॉकी पॅच आहे त्या रॉकी पॅच जवळ पोचलोय. आणि तुम्ही खाली बघू शकता आपल्या किती स्टिक तुम्हाला दिसत असेलच माझ्या. किती मी एकदम खतरनाक ठिकाणी आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण नाही आहे. हा आपल्या गोपुरचा अँगल आहे. मी तुम्हाला स्टिक दाखवतो. पण ॲक्च्युली हा खूप एकदम इझी आहे. आणि आपला अब्दुल अली पण तुम्ही बघू शकता येतोय आरामात मागून. मम्मीला फोन लावला आहे त्याने की आज काय आम्ही घरी येणार नाही. आणि बाकीच्या मंडळी पण अगोदर आपली सिक लीव टाकली आहे आजच. कायच मजा. चला डायरेक्ट आता वरती जाऊया आणि भेटू वरती. चलो. आणि आपल्याला आता वरती जाण्यासाठी या लोखंडी शिड्या आहेत जेणेकरून डायरेक्ट आपल्याला वरती जात येतं. नाहीतर ह्या तुम्ही जर बघू शकता थोड्याफार या कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला दिसत असतीलच. बट इथून जाणं बेटर आहे. सो हां येस एकदम सेफली माझ्या सानिध्यात राहून तुम्ही खूप काही शिकलात. चला आता आपण पण जाऊ वरती एकदम आरामात. आणखी या शेळ्यांना आजूबाजूला धरायला काही नाही. 2 हाताने धरायला लागतं, पण आपल्या हातामध्ये सध्या आता एक गोपुरो आहे त्यामुळे आपला एक हात अगोदर एंगेज आहे. आणि आपण एकदम सावधानी बाळगत फायनली आपण पोचलेलाच वरती. आणि बाकीची मंडळी पण आपल्या इथे आलेत. आला पुरुषोत्तम पाजी पण चढतोय वरती. येस ओ एक नंबर. असाच की थांब चालू आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खाली किती मोठा स्टीप आहे. बाकीची मंडळी आपली तिकडे गेली आणि खूप अशी दमछाक होते. तुम्ही मला बघू शकता किती दम लागलाय. धन्यवाद. मला दाखवतो आपण कुठून आलो इथं. समोर तुम्हाला दुसर राजगड दिसत असेल. हा जो टोक दिसतोय तुम्हाला तो हा इकडचा संजीवनी माची. आणि संजीवनी माचीवरून ही जी तुम्हाला डोंगररांग दिसते त्या डोंगरांच्या बरोबर टोकावरून ही तुम्हाला मध्ये पायलवाट दिसत असेलच. ती पावलवाट आपण फॉलो करत अशा ह्या वाटेने इथून डायरेक्ट आपण पोचलो आहे आपल्या बुदला माचीवरती फायनली. आणि चला थोडा आता इथून मस्तपैकी आपला सनसेट बघू आणि मग आपला टेंट लावण्यासाठी जाऊ बाले किल्ल्यावरती. येस चलो आपण पोचलो आहोत आपल्या तोरणा किल्ल्यावरती. आणि आपण आहोत सध्या आता तोरणा किल्ल्याच्या बुदला माचीवरती. आणि एकंदरीत जवळजवळ नाही मला तरी आमचा ट्रेक जवळजवळ आम्ही 10ला चालू केला होता आणि आता वाजले 4. आणि तुम्ही बघू शकता आपण जवळजवळ 6 तासामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि खूप एकदम असं भारी वाटेल लिटरली आम्हाला पोचल्यावरती. आणि हा जो तुम्हाला परिसर आजूबाजूला दिसतो आहे पूर्ण परिसर आहे आपला बुदला माचीचा. ॲक्च्युली बुदला माची ही खूप मोठी आहे आणि पूर्णतः अजूनपर्यंत तरी एक्सप्लोअर झालेली नाही ज्या मनाने. कारण की मोस्टली लोक ज्यावेळेस रेंज ट्रेक करतात त्यावेळेस इथून येतात आणि सरळ बाले किल्ल्याला जातात. सो आपणही तेच करणार आहोत कारण की आपल्याकडे थोडीफार टाईमची कमी आहे.
सो चलो थोडा इथं जरा आपण खाऊ आणि एक छोटासा मोठासा हॉल घेऊ, आपला सनसेट करू इथूनच आणि मग डायरेक्ट समोर जो तुम्हाला बालेकिल्ला दिसतो त्या आपण बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. सध्या आता थोडा छोटा पोट भरणीचा कार्यक्रम चालू आहे, फळाहार चालू आहे आमचा आणि आमचे रोशन दादा हायजेनिक कापतोय आम्ही सगळं. तुम्ही बघू शकता इथं काश्मीरवरनं आलेले ॲपल आपल्यासाठी ॲपल कापून देतात. हां बरोबर अब्दुल भाई लेके आहे. अब्दुल भाई फ्रॉम काश्मीर. आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की मगासपासून इथं माकडं खूप होती आणि आता माकडं नाही. आता माकडच नाही आहेत. काहीतरी असू शकतं आपल्यामध्ये. आपल्याला बघून बजरंग बली प्रसन्न. रात्री पाया पडलो आपण. भारी लागले ॲपल. एक नंबर. आपण पोचलो आहोत आपल्या बालेकिल्ल्याजवळ. समोर तुम्हाला आपला बालेकिल्ला आणि त्याचा कोकण दरवाजा दिसत असेलच. आणि मेन माझं नशीब चांगलं की वाईट काय म्हणावं काय माहिती नाही, पण काल येताना मला स्वारगेटमध्ये पण पाऊस भेटला आणि आता आपण तोरण्याच्या बालेकिल्ल्यावरती आहोत आणि आता पण पावसाच्या बारीक बारीक झडी आता आम्हाला लागायला सुरुवात झाली आहे बारीक बारीक. आता बघूया लेट्स सी पूर्ण पाऊस मिळतोय की थोडा पडून जाईल, बघूया. चलो वाव. तर फायनली आपण पोचलो आहोत तोरणा किल्ल्याच्या कोकण दरवाजाजवळ. मुख्य दरवाजा घराचा अथक परिश्रमानंतर जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण ट्रेक चालू होता केला 10 वाजता. काय ती मजा, जवळ 8 तासाचा आपला ट्रेक झाला आहे. म्हणजे आपण आलो आरामात, पण जाम मजा आली. एकच नंबर. आपण आता बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो पाणी आपण कशा प्रकारे ॲक्च्युली पाण्याची सख्त जरूरत आहे आपल्याला, कारण की बोळे पण खूप एक्झॉस्ट झाले. थोडंफार आपण तोंड धुवू बाजूला घेऊन पाणी आणि बाकीचा जो आपल्या आपण त्या पाण्याचा वापर तुम्हाला दाखवतो. ह्याने आपला हात पकडलाय वरती आणि तिथून आपण सगळं काढतो पाणी. जर आपला हात सटकला तर आपण पडणार नाही, कारण भावाने आपले हात पकडलाय वरती. तुम्ही इधर मानस झालं का एक तेवढी भरलं. डोंट वरी गाईज, आपल्याला खूप छान आपण पट्टीचे पोहणीवाले आहोत. सो डोंट वरी, डू नॉट ट्राय दिस एट होम. पाय वाटून फायनली आपण बालेकिल्ल्याचा जो एक आपल्याला छोटासा एक तळा लागला, त्या तळ्यावरून मस्तपैकी थोडंफार तोंड घेतलं आणि मग या ठिकाणी आलो आहोत. बाकीची पण मंडळी पोचली इकडे ना, आम्ही एकदम आरामात आलो ना. आता येऊन तर ही करायचंच होता ऍक्च्युली, आम्ही इथून जाणार होतो संध्याकाळी. आपल्या आता खूप भूक लागली आहे, लिटरली सर्वांना भूक लागली आहे. आपल्या इकडं 2 जण अलीबाई आणि रोशन दादा 2 जण आपल्या काय काकडी कापतायत आणि व्हिडिओ मध्ये नाम टोमॅटो इकडे टोमॅटो आणि इकडं बाकीचा आपला चकना पार्टी पण तयार आहे. लिटरली खूप भूक लागलेली आम्हाला पण. जवळ सत्ता पण वाचू आजचं जरा राहिला भविष्य, आजचं भविष्य खूप उज्ज्वल भविष्य आहे. चला घे कंप्लीट घेण्यासाठी ह्याचीच ना एक नंबर असंच संपून जाते ते. मला वाटतं घे लवकर, माझा हात तो मगात पण लागला रे. बहुत एवढं होतं माहिती का असं. वरती घे ना मागणं. टाकू वा 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 वा.
त्याच्यावरती तो उलटा लाव, झाकण उलटा लाव. अरे झाकण उलटा लावले गोल गोल झालमुडी सारखा तो फिरव. सांडू नकोस फक्त. कडा एक ना कोथिंबीर बिथून कांदा बिंदा आणायला होता यार. हा ना आपला कसा काल कांदा खपला ना त्याच्यामुळे बरोबर टोप सुटायचा हातात ना बेरी पण तोंडात. हा हो चालू आहे तशी. काय काय परत काय बोलतोस. एक नंबर आयटम डायरेक्ट एक नंबर लवकर हा बघ खाऊ. एक नंबर तोड. रुपेश मिसळ विषय संपला. विषय संपला. एवढ्यात राहिला अरे आईच्या गावात. आहे मग ठीक आहे हा ठीक आहे. अरे तुझा आवाज पण पाहिजे ना. चला घ्या हे मी होतो कृपण वाचलो. स्टार्ट कर सगळ्यांच्या तोंडांचा आवाज बघू ह्या कसा बघा लिटरली एवढा भारी लागतंय ना. भुकेचा आवाज आहे काय म्हणून नका. बघता बघा आपला टोप पण संपला. जवळजवळ आता वाजलेत आपले रात्रीचे 2:30 वाजलेत आणि पोराने आपले केले मॅगी. हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खात आहे. सर्व चरायला लागलेत. कायच ना काय ती मजा. रात्री 2-2:30 वाजता मॅगी खायची कायच मजा. आणि ती एवढ्या आणि बाहेर लिटरली एवढी थंडी लागते आणि गरम मॅगी. आणि ही अशी गरम मॅगी. तुम्ही इकडे सगळ्यांची तोंड बघू शकता. ही बघा तो बघ एक नंबर रुपेश मिसळ संपला विषय. जवळजवळ वाजलेत 3:30 आणि आपण सध्या आता करतोय लिंबू सरबत. पोरांना चटक आले काहीतरी असं गोड आणि आंबट. तर आपण बघू शकता तुम्ही मस्तपैकी छानपैकी लिंबूचा सरबत. आणि खरं तर आजूबाजूचा आता आपल्या टेंटमध्ये तेवढा काय बोलतात त्याला थंडावा जाणवत नाही. पण बाहेर एवढी थंडी आहे ना की काय म्हणूच नका. म्हणून आपण पण थंडगार लिंबू सरबत बनवतोय. बस ठीक आहे. तू काय स्वतःला झाकून ठेवले. हा बघ सुप्रभात मंडळी. आता जवळजवळ सकाळचे वाजलेत 5 आणि आपण झोपलो होतो 4 वाजता. पण आजूबाजूची हवाच एवढी आहे की हा बघा तुम्हाला टेंट आता किती दिसतोय काय माहिती नाही हलताना. हा बघा दिसत असेलच तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. आम्ही तसंच उठलो आणि मग हे बघा आता मस्तपैकी कोरा चहा. कारण की आपला दूध आपल्याकडे काहीच नाही आहे आणि पावडर पण थोडीशीच आहे. सो आम्ही डिसाईड केला की मस्तपैकी कोरा चहा पिऊया. आणि बघा बाकीची मंडळी पण सकाळ उठलेत लिटरली. आणि तिकडे पण बघा आपल्या इकडे दिसतात नाही आपल्या 2 डेड बॉड्या आता उठल्या सगळ्यात मागून. मस्तपैकी आपण आता गडावरची कोरी चहा पिऊया आणि मग आपला सगळा पॅकअप करून आपला रात्रीचा प्रवास चालू करू. आणि जवळजवळ पहाटेचे 6:45 झालेत. पहाटेचे नाही म्हणते ना सकाळचे 6:45 झालेत. आणि समोरून तुम्हाला दिसणारा आपण सध्या तो झुंजार माचीवरती होता तुम्हाला दिसणारा व्ह्यू दाखवतो समोर. असा का अप्रतिम काय तो तुम्हाला तुम्ही बघू शकता. तिकडे जो तुम्हाला टोक दिसतोय तो आपल्या दुर्गराज राजगडचा बाले किल्ला. आणि तुम्ही छटा बघू शकता. काय ढगांची चादर. हे जाशी
झाली वाटला जरी अंधार संपली रे आता घरी जायची वेळ झाली परत मोठी लढाई संपली आता घरी जायची वेळ झाली र वा मोठी लढाई लढू र संपली र आता घरी जायची वेळ झाली र सायनिंग आउट. सो चला चला मंडळी, आपला आजची जी राजगड तोरण आई जी आपली पदभ्रमंती होती अचानक भयानक ठरलेली. सो फायनली आता आपण त्याचा शेवटाला पोचतोय. म्हणजे आता आपण चालू आहे आपल्या परतीचा प्रवास चालू केला आहे. सो ओव्हरऑल खूप मजा आली आणि खूप छान असा आपला प्रवाससुद्धा झाला. एकंदरीत आपण खूप छान फिरलो आणि आता आपण जातो खाली आपल्या वेल्हे गावामध्ये. सो गाईज, आपण सध्या आता परतीचा आपला प्रवास चालू केला आहे आणि आपण जस्ट आता पोहोचलो आहे आपला तोरण्याचा जो कोठी दरवाजा आहे. तर आपण ह्या कोठी दरवाजामधून आपण खाली जातो आहे आणि ह्याची पण तुम्ही जर तटबंदी पाहिली तर अजून खूप छानरीत्या अजून व्यवस्थित आहे. आणि इथूनच आपण आता जाऊ खाली बिनी दरवाजाकडे आणि मग बिनी दरवाजामधून खाली उतरू सरळ आपल्या वेल्हे गावामध्ये. आणि अक्षरशः तुम्हाला इतर गडकोटांची तटबंदी बऱ्यापैकी तुम्हाला ढासळलेली दिसेल. बट तुम्ही ज्यावेळेस तोरणाला याल तर तुम्ही तोरणाचा जो पूर्ण बालेकिल्ला आहे तो पूर्ण बालेकिल्ल्याची तटबंदी खूप छानरीत्या आहे. आणि खाली पण तुम्ही आजूबाजूला बघू शकता धुक्याची चादर किती छान प्रकारे पसरली आणि केवढी भारी वाटते बघ ना बघायला. तर आता आपण उतरतोय आपल्या बिनी दरवाजातून खाली आणि तुम्ही इतरचा जरा जो हा उतार आहे उतार थोडा ओके तर थोडा हा जरा बऱ्यापैकी आहे. थांबा 2 मिनिटं वर येणार आहे. फायनली आपण पोचलोय तोरण्याच्या बेसला. अर्थातच हा वेल्हेगावचा जो बेस आहे त्या बाजूला आपण पोचलोय आणि आता इथून जवळजवळ वेल्हेगाव आहे 2 किलोमीटर. तर आता आपण बाय रोड चाललो आहे कारण की हा रोड आहे जो आपल्याला त्या बेसपर्यंत घेऊन येतो. जवळजवळ इथून तर आपल्या अर्धा तास दाखवतोय पण आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये कव्हरअप करण्याचा प्रयत्न करू. सो चला. तर आपण आता खातो एकदम झणझणीत असा इकडचा मिसळपाव मागवला आहे. बाय चला आता जरा मिसळचा आस्वाद घेऊया मस्तपैकी छानपैकी पोट भरूया. तर्री आणि बघा आपल्या त्यांनी कॉप भरून आणतो ना एकदम. त्यांनी लिटरली आम्हाला भूक पण एवढी लागली त्यांनी ना. आता ठीक आहे तडप यायचं. तर फायनली आपण उतरल्या आणि आपल्याला एक फटाकन गाडी भेटते आणि तुम्ही इकडे बघू शकता आपले सगळे सवंगडी अख्खा रोड दिसतो ना. आपल्या इकडे जरा आपण अजित झालेत आणि आपल्याला हे सोडणार आहेत कात्रजपर्यंत आणि बाकीची पण मंडळी पोरा सगळी शाळेत जातात. आणि तो बघा आपल्याला स्वराज्याचे तोरण तुम्हाला दिसत असेलच वरच्या बाजूला. आपण चालू आता डायरेक्ट कात्रजला. तिथून मग आपण आपला मुंबईचा परतीचा प्रवास चालू करू. चला खूप मजा आली, तुम्हालाही खूप मजा आली असेल आणि भेटू आपण अशाच एका नवीन प्रवासात आणि दुर्गभ्रमंतीला. चला. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. शुक्रान कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू आवर लवली फ्रेंड्स. येस. आणि खरं तर अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला सह्याद्री फिरायचं असेल तर तुम्हाला हे जे आपले असे नमुने भेटतात हे असेच नमुने आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे जे एका फोनवरती सह्याद्री फिरणारा
तयार आयुष्य व्हायला खूप पाहिजे. सुंदर आहे. माझं खरंच नाव आयुष्य खूप आयुष्य भारी खूप सुंदर माझं खरं नाव रिव्हील बंद केलं साले चालू आहे चालू आहे. मेरा असली नाव तुम बता तुम बता. हां, तर आपण हा जो आपला मित्र आहे त्याला खूप काही नावं ठेवली पण त्याचं खरं नाव हे जर खरं नाव तर खूप छान असं देवाचं नाव पुरुषोत्तम आहे. पण ठीक आहे थोडा मकसद के मूड में और हसी मजाक आपली खूप छान होता आणि एकंदरीत आपला प्रवास पण खूप छान होता, मजा आली. आणि चला आता आपण पण खूप थकलो. स्टोऱ्या चला